जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून गोंदियात आज पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीत गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांनी स्वतः सायकल चालवून सहभाग नोंदवला. तर या रॅलीमध्ये 8 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 85 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या रॅलीत उत्साहात सहभाग घेतला. या रॅलीमध्ये गोंदिया सायकलिंग संडे या ग्रुपद्वारे जागतिक सायकल दिनानिमित्त गोंदिया शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. जयस्तंभ चौकातून सुरू झालेल्या या रॅलीला हिरवी झेंडी तहसीलदार समशेर पठाण व पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी दाखविले. या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे यात 8 ते 85 वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. लहान मुलं, महिला, डॉक्टर, विविध संस्थांचे प्रतिनिधी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने सायकलवर चालवत सहभाग घेतला. सायकल चालवा, प्रदूषण टाळा आणि फिट इंडिया, हिट इंडिया अशा घोषणा देत संपूर्ण शहरातून ही रॅली काढण्यात आली. सायकल हे पर्यावरणपूरक व आरोग्यासाठीही ते उत्तम आहे. प्रत्येकाने आठवड्यातून 1 दिवस तरी सायकल चालवावी असे संदेश देण्यात आले. सुमारे 5 किलोमीटर अंतर कापून ही रॅली इंदिरा गांधी स्टेडियम येथे समापन करण्यात आले. तर या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. आज सायकल संडे ग्रुपच्या वतीने आम्ही गोंदिया शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात मेगा रॅली काढण्यात आली. त्याच्यामध्ये आपल्याकडे उपस्थित डॉक्टरची टीम आहे ती पण उपस्थित होती. सरकारी कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून खूप मोठा एक प्रोग्राम अवेअरनेस जनजागृती कार्यक्रम आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, तसेच विद्यार्थी, अजून सिनियर सिटीजन असे सर्व लोकांनी आपल्याकडे उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात आपण अवेअरनेस रॅली आपण साजरी केलेली आहे. अजून सर्वांना हीच विनंती आहे की छोटे मोठे जे पण आपले कामं असतील ते आपलं सायकलनं करावं, ताकी आपण देशाच्या हितामध्ये आपण जे सहयोग देत आहोत. अजून पेट्रोलही वाचेल. सायकल चालवा, स्वस्थ राहा, फिट राहा, मस्त राहा, हेच माझं सांगणं आहे. मैम क्या बताएंगे आज साइकिल संडे द्वारा एक साइकिल रैली का आयोजन किया गया था, क्या बताएंगे? वर्ल्ड बाइसिकल डे के लिए उपलक्ष्य में आज 7 जून को पूरे भारत में 200 से ज़्यादा शहरों में साइकिलिंग रैली निकाली गई और गोंदिया में भी बहुत अच्छा उसका प्रतिसाद मिला है। और मुझे लगता है कि आज गोंदिया में 512 का जो आंकड़ा था हमारा, जो रजिस्टर्ड हुए थे और हमारे साथ साइकिलिंग में भी आए, उससे एक अवेयरनेस और जन जागृति हम जो फैलाना चाह रहे थे वो ज़रूर मिली है और लोगों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है। इससे लगता है कि आगे भी गोंदिया में पर्यावरण को लेके ज़ोरों शोरों से काम होगा, क्योंकि साइकिलिंग संडे ग्रुप पिछले 8-9 सालों से, अब 9 साल पूरे हो जाएंगे, 9 सालों से कंटिन्यू हर संडे को साइकिलिंग कर रहा है। जिस ग्रुप में 5 साल से लेके हमारे पास 85 साल तक के लोग जुड़े हुए हैं और कोशिश कर रहे हैं कि लोगों को जागरूक करके सायकल पे लाया जाए. थैंक यू. काय सांगणार आज गोंदियामध्ये सायकलिंग संडे द्वारा सायकल रॅली काढण्यात आली, मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला होता, म्हणजे काय सांगणार? सर्वप्रथम आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जे इनिशिएट सायकल संडे ग्रुपने जे इव्हेंट ठेवलेला आहे त्यांना सॅल्यूट करतो मी. कारण की गोंदियामध्ये मी पहिल्यांदाच एवढं मोठं रॅली बघतोय आणि खूप म्हणजे व्यवस्थितरित्या हे झालेलं आहे, सक्सेसफुल. त्याच्यामध्ये म्हणजे खूप छोटी छोटी मुलं होती, 8 वर्षापासून 7 वर्षापासून जी शाळेतली छोटी मुलं ते 85 ते 90 वर्षापर्यंतची जी माणसं ह्या कार्यक्रमाला सायकल चालवत आलेले होते. आणि त्याच्यामध्ये मला एवढं आनंद वाटला त्यांना बघून की म्हणजे खरोखरच एक प्रकारचं त्यांच्यात स्पोर्ट्समनशिप जे आहे आणि ही जागरूकता ज्या सायकल संडे ग्रुपच्या माध्यमातून ही निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये नगराध्यक्ष होते ह्या गोंदिया जिल्ह्याचे. त्याच्यात पोलीस विभाग होता, डॉक्टर्सचा खूप मोठा डॉक्टरांचा सहभाग होता ह्या क्षेत्रामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगा ग्रुपमध्ये आलेले जे काही मेंबर्स होते, सायकलिंग संडे ग्रुपचे सगळे मेंबर्स, त्याच्यानंतर परत खेळाडू आणि ह्या प्रतिसाद म्हणजे स्पोर्ट्समनशिप जे आहे ते ह्या शहराला खूप लाभलेलं आहे. आपलं मुंबईवरून मी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे स्पेशल ह्या इव्हेंटसाठी. तर मला सुद्धा त्याचा एक अनुभव, एक अभिमान वाटतोय. आणि त्याच्यात बाकी मी सपाटे सरांचं आणि कटरे मॅडम आणि येडे सर आणि बाकीचे आपले सहभागी आहेत, मेंबर्स आहेत, म्हणजे ज्यांनी इनिशिएट घेतलंय. निर्वाण सर आहेत, मेश्रामजी आहेत, यादवजी आहेत आणि बरेचसे आहेत जे मेंबर्स, म्हणजे त्यांना बघतो मी अहोरात्र. पांडे सर, मेश्रामजी यांनी खूप कष्ट केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी समोरून बघितलेलं आणि मला खूप छान वाटलं ते. आणि आजचा हा जो कार्यक्रम मी असं म्हणेन की म्हणजे प्रत्येक वर्षी जोमानं आणि अनअपेक्षित, मला सांगितलं फक्त 500 लोक येणार, इथे बघतो तर कमीत कमी 800 लोकांचा सहभाग होता.
आणि खूप चांगल्या रीती म्हणजे ज्या पद्धतीने आयोजन होतं, व्हॉलंटियर्स होते, मार्किंग होती, प्रॉपर मार्किंग, यू टर्न. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर बघितलं तर एक ब्रेकफास्ट आणि खूप मोठा स्टेडियम आहे. त्या स्टेडियममध्ये जी जागा मिळाली, कुणाला अडचण न येता आणि त्या स्टेजवर एवढ्या चांगल्या स्टेजवरती सगळ्या आमंत्रित लोकांचं जे स्वागत झालेलं आहे, ते खूप जोमानं आणि आस्वादपणे होतं. खरंच त्यांना सॅल्यूट. परत एकदा संडे ग्रुप सायकलिंगच्या मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना. असेच कार्यक्रम राबवत जावेत. पुढे आपण ह्या गोंदिया जिल्ह्यासाठी, इंडियासाठी मेडल आणूया आपण, अशी माझी जिद्द आहे आणि खरोखरच आपण ह्या गोंदिया जिल्ह्याचा मान उंचावणार. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.